नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जसं की तुम्हाला माहीत आहे, टीईटी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आपण 20 घटकांवर आधारित एक व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे। यापूर्वीच्या 11 घटकांवरील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आज जो घटक पाहणार आहोत तो म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, की ज्याच्यावर या तीनही परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात। यामध्ये आपण टोटली पाहणार आहोत 67 क्वेश्चन्स, हो 67 प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न प्रकार आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। व्हिडिओ लॉंग होऊ शकतो म्हणून याचे 2 पार्ट केलेले आहेत। पार्ट 1 मध्ये पाहणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 1 ते 40 आणि पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 41 ते 67। चला आजच्या पार्ट 1 मध्ये जे प्रश्न पाहणार आहोत पाहूयात त्यांची एक झलक। या पद्धतीचे प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न प्रकार यामधून आपले कव्हर होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या सहकारी मित्रांसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याचा लाभ होईल। चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे यापूर्वीचे व्हिडिओज आणि पुढे येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। एकाच ठिकाणी गणिताची संपूर्ण तयारी तुमची होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया सरळ व्याज, चक्रवाढ व्याजच्या पार्ट 1 ला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। महेशने बँकेमध्ये रुपये 2,10,000 5 वर्षांसाठी ठेवले। मुदतीअंती त्याला रुपये 3,36,000 मिळाले, तर व्याजाचा दर किती होता हे आपल्याला विचारलेलं आहे। या ठिकाणी मुद्दल जी आहे ती आहे 2,10,000, त्यानंतर 5 वर्षांसाठी म्हणजे कालावधी आहे 5 वर्ष, दर आपल्याला काढायचा आहे आणि या ठिकाणी जी रास आहे ती दिली आहे 3,36,000। रास म्हणजेच काय असते, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास असते, म्हणजे याच्यावरून आपण व्याज काढू शकतो। या ठिकाणी सरळ व्याज जे आहे 3,36,000 वजा 2,10,000 म्हणजेच 1,26,000 रुपये व्याज असणार आहे। आता सूत्रामध्ये मांडूया। आपल्याला माहित आहे की सरळ व्याज बरोबर असते मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। यामध्ये किमती टाकूया। सरळ व्याज आपल्याला माहिती आहे ते आहे 1,26,000 बरोबर मुद्दल आहे 2,10,000, 2,10,000, दर आपल्याला काढायचा आहे, कालावधी आहे 5 वर्ष भागिले 100। या ठिकाणी हे 2 झिरोज गेले। आपल्याला दर काढायचा आहे, म्हणजे बाकीच्यांना इकडे पाठवून द्यायचं आहे आणि दराला एकटे ठेवायचे। हे इकडे अंशात आहेत, इकडे आल्यानंतर ते छेदात येणार आहेत। हे 2 आणि 100, हे इकडले 5 इथे झाले गुणिले। आता इथले हे 2 झिरोज आणि हे 2 झिरोज गेले। 5 ने भाग देऊया। 5 ने भाग दिले होतील 5 दुने 10, 5 5 25 आणि 5 दुने 10। 21 ने जर याला भागलं तर 21 एके 21 आणि 21 दुने 42, म्हणजेच दर जो आहे तो आलेला आहे 12चा। दर आलेला आहे 12%, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1,800 व 1,890 आहे, तर ती रक्कम दशादशे किती व्याज दराने ठेवली होती हे आपल्याला विचारलेलं आहे। एक लक्षात घ्या, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये फरक काय असतो, तर चक्रवाढ व्याज जे असतं त्यामध्ये व्याजावर देखील व्याज मिळतं। सरळ व्याज हे दरवर्षी ठराविक दराने आहे तेवढंच मिळतं। म्हणजे समजा दर या ठिकाणी आपल्याला माहीत नाही आहे, पण दर समजा 10चा आहे, तर 100 रुपयाला 1 वर्षाला 10 रुपये सरळ व्याज मिळतं। दुसऱ्या वर्षी पण 10च रुपये मिळतं, तिसऱ्या वर्षी पण 10च रुपये मिळतं। पण चक्रवाढ व्याज जे आहे ते पहिल्या वर्षी 100 रुपयाला 10 रुपये मिळतं, म्हणजेच पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखंच असतं। दुसऱ्या वर्षी काय होतं, तर सरळ व्याज कॅल्क्युलेट करताना ते 100 वरच होतं आणि 10 रुपये व्याज मिळत असतं, पण चक्रवाढ व्याज मात्र 110 रुपयांवरचं व्याज मिळत असतं। म्हणजे 100 वरचे 10 तर मिळतातच, प्लस वरच्या 10 रुपये पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे त्याच्यावर देखील व्याज मिळत असतं। इथे 2 वर्षांमधलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेलं आहे, ते आहे चक्रवाढ व्याज आहे 1890 आणि सरळ व्याज जे आहे ते आहे 1800, म्हणजे यातला फरक जो आहे तो आहे 90 रुपये। म्हणजे 90 रुपये जास्त मिळालेले आहेत। हे कशाचे जास्त मिळाले,
तर पहिल्या वर्षीच्या सरळ व्याजावरचं व्याज जे आहे ते 90 रुपये असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 वर्षांचं सरळ व्याज माहीत आहे. 2 वर्षांचं सरळ व्याज किती आहे? ते आहे 1800 रुपये. म्हणजेच एका वर्षाचं सरळ व्याज किती असणार आहे? ते असणार आहे 1800च्या निम्मे म्हणजे 900 रुपये हे एका वर्षाचं सरळ व्याज असणार आहे. तर पहा एका वर्षामध्ये काय झालंय, 900 रुपयांवर 90 रुपये जास्त व्याज मिळालं, की जे पहिल्या वर्षाचं व्याज होतं त्याच्यावरचं व्याज हे 90 रुपये जास्त आहे, ते आहे चक्रवाढ व्याज. तर 900 रुपयांना 90 रुपये व्याज मिळतं. आता इथं त्रैराशिक मांडायचं आहे आपल्याला. 900ला 90 व्याज मिळतं. आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे म्हणजे 100ला किती व्याज मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. हे काढत असताना करणार आहोत तिरकस गुणाकार. x गुणिले 900 बरोबर होणार आहेत 90 गुणिले 100. या ठिकाणी पहा हे 900 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. हे 900 भागिले झाल्यावर हे 2 0 गेले. 9 एके 9 आणि 9 दाय होतात 90. म्हणजेच व्याजाचा जो दर आहे तो कितीचा असणार आहे? 10/10चा असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. एका रकमेची 10/10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 66.55 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. 66.55 रास होते म्हणजेच ती आहे अमाऊंट, आणि चक्रवाढ व्याजाने रास बरोबर असते प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल गुणिले 1 अधिक r म्हणजेच दर भागिले 100 म्हणजेच नंबर ऑफ इयर्स म्हणजेच कालावधी. आता हे सूत्र वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे. रास जी आहे ती आपल्याला माहित आहे 66.55 होते. हे 66.55 बरोबर. पुढे आहे मुद्दल किती आहे तीच आपल्याला काढायची आहे. तो p आहे असाच प्लस 1 इंटू ब्रॅकेट r. दर जो आहे तो आहे 10चा दर आहे छेद 100 रेस टू नंबर ऑफ इयर्स म्हणजेच वर्ष जी आहेत ती आहेत 3 वर्ष. आता हे सोडवताना हे 66.55 बरोबर p गुणिले इथे काय होणार आहे 100 एके 100 अधिक 10 म्हणजे 110/100 होणार आहेत. हे 110/100 चा घन आहे. इथं 0 0 गेले म्हणजेच हे 66.55 बरोबर झाले p गुणिले आता 11/10चा घन म्हणजेच 11/10चा 3 वेळा गुणाकार असणार आहे. हा झाला 3 वेळा गुणाकार. आता आपल्याला इथं प्रिन्सिपल काढायचं आहे म्हणजे हे तिघं पण जे आहेत ते इकडे येणार आहेत. इकडे येताना ते काय होणार आहेत? खाली डोकं वर पाय होणार आहेत म्हणजेच 11/10चे 10/11 होणार आहेत. म्हणजेच प्रिन्सिपल इज इक्वल टू काय येणार आहे 66.55 गुणिले 11/10चे 10/11 गुणिले 10/11 गुणिले 10/11. आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल मिळणार आहे 5000. म्हणजेच ती रक्कम म्हणजेच ती मुद्दल जी आहे ती असणार आहे 5000, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याजामधील फरक 5% दराने 2 वर्षांसाठी 250 रुपये आहे, तर ती रक्कम किती हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण सोडूया. 250 रुपये हा आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक आणि 2 वर्षांसाठी आहे. म्हणजेच हे 250 रुपये जे आहेत हे 250 रुपये काय आहे? हे व्याज आहे. कशावरचं? पहिल्या वर्षाच्या सरळ व्याजावरचं व्याज हे 250 रुपये आहेत. तर पहिल्या वर्षाचं पहिलं जे वर्ष आहे त्याचं सरळ व्याज जे आहे ते आपण मानूया x. त्या वर्षात सरळ व्याज होतं x. म्हणजेच या x वर 250 रुपये व्याज मिळालेलं आहे. तर आता इथे आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. कशी? तर 5% दर आहे. 5% दर म्हणजे 100ला 5 रुपये व्याज मिळतं. तर किती रुपयांना 250 रुपये व्याज मिळालेलं असेल? कारण 250 फरक आहे आणि फरक म्हणजेच काय असतो? पहिल्या वर्षाच्या सरळ व्याजावर मिळालेलं ते व्याज असतं. मग या ठिकाणी हे सोडवताना तिरकस गुणाकार x गुणिले 5 बरोबर होणार आहेत हे 250 गुणिले 100. हे 5 इकडे गुणिले आहे, तिकडे जाऊन भागिले होतील. 5 ने 5 × 25 500 म्हणजेच x ची व्हॅल्यू आलेली आहे 5000. तर 5000 काय मिळालं आपल्याला? पहिल्या वर्षाचं व्याज मिळालेलं आहे. पहिल्या वर्षाचं व्याज कळालं 5000 रुपये. आपल्याला दर माहीत आहे
मग आता दर माहीत आहे, म्हणजे 100 रुपयांना 5 रुपये व्याज मिळतं एका वर्षाला. तर हे 5,000 रुपये जे सरळ व्याजाचं व्याज आहे, हे किती मुद्दलावर मिळालेलं असेल? ते म्हणजेच किती मुद्दलावर मग 5,000 रुपये व्याज मिळालेलं असेल, हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. हे करताना आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. P गुणिले 5 बरोबर होणार आहेत हे 100 गुणिले 5,000. हे 5 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. आणि 5ने भागल्यावर 5 एके 5 0 0 0, म्हणजेच प्रिन्सिपल ती रक्कम असणार आहे एकावर हे 2 आणि 3 5 0 हे 2 आणि हे 3 5 0, म्हणजेच 1,00,000 रुपये ती मुद्दल असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं बरोबर उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 500 रुपये मुद्दलाची 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील हे विचारलेलं आहे. तर दाम दुप्पट होणं म्हणजे काय पहा, 100 रुपये ठेवले असतील तर त्याचे 200 रुपये झाले पाहिजे, म्हणजे 100ला 100 रुपये व्याज मिळालं पाहिजे. त्यामुळे जेव्हा कधी दाम दुप्पट काढायची असते तेव्हा या 100ला आपण दराने भागत असतो. म्हणजेच इथं काढायचं आहे आपल्याला कालावधी. कालावधी काढताना आपण करणार आहोत 100 भागिले दर. आणि जर दर काढायचा असेल तर 100ला आपण कालावधीने भागतो. दाम दुप्पट असताना 100ला भागतो, कारण 100 रुपये व्याज मिळालं पाहिजे. दाम तिप्पट जेव्हा असते तेव्हा आपण 200ला भागत असतो. का तर 100वर 200 रुपये व्याज मिळालं पाहिजे म्हणून. या ठिकाणी कालावधी काढायला 100 भागिले इथे दर जो आहे तो आहे 10चा, 10 10 100, म्हणजेच 10 वर्ष एवढा कालावधी लागणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. स्वराने बँकेमध्ये 20,000 रुपये ठेवली तर तिला 7 रुपये दशांशाप्रमाणे 5 वर्षाने सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल विचारले. साधा सोपा सूत्रावर आधारित प्रश्न आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. गमतीने त्यालाच आपण कदम भागिले 100 असं सुद्धा म्हणतो. जस्ट सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहेत आणि आपल्याला मिळणार आहे सरळ व्याज. आणि ते व्याज बरोबर असणार आहे मुद्दल आहे ही 20,000 गुणिले दर जो आहे तो आहे 7चा आणि कालावधी आहे 5 वर्ष भागिले 100 करायचे. 2 झिरोज 2 झिरोज गेले, हे 2 झिरोज उत्तरात येणारच आहेत. 7 5 35, 35 दुने 70, म्हणजेच किती 7,000 रुपये त्यावर मिळणार आहे सरळ व्याज, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. 10 दराने 1,000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. सरळ व्याज दिले ते आहे 200 रुपये. त्यानंतर मुद्दल जी आहे ती आहे 1,000 रुपये. त्यानंतर दर जो आहे तो आहे 10चा. कालावधी आपल्याला काढायला विचारलेला आहे आणि भागिले याला होणार आहेत 100. काय केलं, फक्त सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत. या ठिकाणी पहा हे 2 झिरोज आणि हे 2 झिरोज गेले. कालावधी काढायचा आहे म्हणजे हे 10 गुणिले 10 इकडनं कट होणार आहेत आणि ते इकडे येऊन याला भागिले होणार आहेत. इकडे भागिले झाले 0 0 गेले, 0 0 गेले. हे कालावधी बरोबर किती राहिला, 2 वर्ष कालावधी लागणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. 10.8% दराने 9,600 मुद्दलाचे 3 वर्षांचे सरळ व्याज काढा हे विचारले. सरळ सूत्रावर आधारित प्रश्न. हे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि परत परत का घेतोय असेही प्रश्न, तर याचा आपला सराव झाला पाहिजे. प्रश्न समोर आला की व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न सोडून पहा आणि लगेचच आपलं उत्तर चेक करा. आज मात्र उलटं झालं. आज सुरुवातच आपली बाउन्सर्स क्वेश्चननी झालेली होती आणि आता हळूहळू आपण रुटीनला लागत आहोत आणि पुढेही आपल्याला आव्हानात्मक प्रश्न पाहायला मिळणार आहेत. सूत्रात किमती टाकूया. मुद्दल जी आहे ती आहे 9,600 गुणिले दर जो आहे तो आहे 8 आणि कालावधी जो आहे तो 3 वर्ष भागिले 100 करणार आहोत. 0 0 गेले, हे 0 0 गेले. यांचा गुणाकार केल्यानंतर येणार आहे. थोडं जर पर्यायांकडे पाहिलं तर 3 पर्याय असे आहेत की ज्यांच्या एकक स्थानी 0 आहे. यामध्ये पहा 6 8 48 आणि 8 त्रिक 24, म्हणजे एकक स्थानी 4 येणारच याचं उत्तर असणार आहे. आणि असा एकच पर्याय आहे 2,304. म्हणजे कधी कधी पर्यायांकडे पाहिल्यानंतर देखील आपले कॅल्क्युलेशन्स वाचतात
आणि उत्तराचा आपण अंदाज घेऊ शकतो. इथे आपण एकक स्थानावरून उत्तराचा अंदाज घेतलेला आहे. हा गुणाकार केल्यानंतर तेवढंच येणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 4,000 रुपये 9% दराने, त्यानंतर दुसरं आहे 3,000 रुपये 10% दराने आणि 5,000 रुपये 12% दराने एकाच वेळी गुंतवले तर 2 वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे 3 वेळा आपल्याला या सूत्रात किमती टाकायच्यात. हे 4,000 9% दराने 2 वर्षासाठी भागिले 100 प्लस हे 3,000 10% दराने 2 वर्षासाठी भागिले 100 प्लस ते 5,000 दर आहे याचा 12% दराने 2 वर्षासाठी भागिले 100. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. हे 2 झिरोज 2 झिरोज गेले, इथे पण हे 2 2 गेले, इथे पण हे 2 झिरोज आणि 2 झिरोज गेले. हे जर केले तर होतात 9 दुने 18, 18 चौक 72 म्हणजे झाले 720 प्लस इथे झाले 10 दुने 20 आणि 20 त्रिक 60 आणि 60 वर एक 0 प्लस इथे होणार आहेत 12 दुने 24 आणि 24 पंचे होतात 120 आणि हा 50 वरचा हा एक 0. आता टोटल जे व्याज होणार आहे ते होणार आहे 12 आणि 6 1800 आणि 7 2520 रुपये व्याज होणार आहे टोटल. आपल्याला विचारले 2 वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल, तर व्याज ते आहे 2,520 मिळणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. खालील पर्यायांमध्ये मुद्दल व दराच्या जोड्या दिल्या आहेत. कोणत्या जोडीचे 1 वर्षाचे व्याज 3,200 होणार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. मुद्दल आणि दराच्या जोड्या दिलेल्या आहे. कालावधी 1 वर्ष फिक्स आहे भागिले 100. हे मिळून व्याज किती आलं पाहिजे, 3,200 व्याज आलं पाहिजे. तर यामध्ये काय होणार आहे, छेदात 2 शून्य जे आहेत ते मुद्दल गुणिले दरमध्ये ते 2 शून्य कट होणार आहेत आणि इकडे 32 येणं गरजेचं आहे. हे जर सोडवायला घेतलं तर आपण डायरेक्ट पर्यायांवरून सुद्धा याचं आता लॉजिक लावू शकतो. यातले हे 2 झिरो कट होतील, यातले पण हे 2 झिरो कट होतील, यातले 2 झिरो कट होतील का छेदात 100 येणार आहेत, यातले 2 झिरो कट होतील. इथे 8 चौक 3200 येऊ शकतं, 16 दुने 3200 येऊ शकतं, मात्र इथं 400 गुणिले 10 3200 येऊ शकत नाही. म्हणजे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तिथे देखील 4 8 32 येणार आहे, 3200 होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये कळवा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. एका रकमेची 4 वर्षांची रास 13-12 रुपये आणि 6 वर्षांची रास 15-68 रुपये आहे, तर व्याजाचा दर काढा हे आपल्याला विचारलेलं आहे. जेव्हा कधी व्याजाचा वेगळा उल्लेख नसेल तेव्हा ते सरळ व्याज आहे हे समजून घ्यायचं आहे. आता इथे 6 वर्षांची जी रास आहे ही 6 वर्षांची रास किती आहे, 1568 आहे. पैकी 4 वर्षांची जी रास आहे ती आहे 13-12. आता ही जर वजाबाकी केली तर इथं वाढलेली रक्कम म्हणजेच काय असणार आहे, ते असणार आहे 2 वर्षांचं व्याज असणार आहे. 8 2 6 5 आणि हे 256 जे आहे हे 2 वर्षांचं काय आलेलं आहे, व्याज आलेलं आहे. 2 वर्षांचं व्याज 256. तर इथे आपल्याकडे 4 वर्षांची रास आहे, म्हणजेच आपण इथून 4 वर्षांचं व्याज काढू शकतो. 256ची दुप्पट होते 512. आता पहा, 4 वर्षांचं जे रास आहे ती आहे 1312 आणि 4 वर्षांचं जे व्याज आहे ते आहे 512. म्हणजेच 4 वर्षांची जी मुद्दल आहे ती मुद्दल किती असणार आहे, प्रिन्सिपल 1312 वजा 512 म्हणजेच 800 रुपये ही असणार आहे मुद्दल. 4 वर्षांची मुद्दल आपल्याला कळाली 800 आहे. त्यानंतर 4 वर्षांचं जे व्याज आहे ते 512 आहे. व्याज आपल्याला 512 माहीत आहे. आपल्याला काढायचा आहे दर किती असेल तो, व्याजाचा दर काढायचा आहे. आता सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये किंमत टाकूया. व्याज जे आहे ते आहे 512 बरोबर मुद्दल आहे 800 गुणिले कालावधी आहे 4 वर्ष गुणिले दर भागिले 100 होणार आहेत. हे 0 0 0 0 गेले. दर काढायचा आहे म्हणजे 8 आणि हे 4 इकडे येऊन भागिले होणार आहेत. 8 आणि 4 भागिले 8ने भाग देऊया. 8 × 48 आणि 8 × 32. 4ने भागले तर 4 16 64
म्हणजे जो दर आहे तो आलेला आहे 16चा. दशादशे 16% हा असणार आहे व्याजाचा दर, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. कोणत्या कालावधीत 1000 रुपयांचे दशादशे 10% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1331 रुपये होतील, हे आपल्याला विचारले. स्पेशली चक्रवाढ व्याजाचा उल्लेख आहे, म्हणजे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. अमाऊंट म्हणजेच काय, रास. तर चक्रवाढ व्याजाने होणारी रास 1331 रुपये आपल्याला दिलेली आहे. हे 1331 बरोबर. प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, ती आहे 1000 रुपये. मुद्दल आहे 1000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर म्हणजेच दर, तो आहे 10चा छेद 100 रेस टू एन. एन म्हणजेच नंबर ऑफ इयर्स. तो कालावधी आहे, तो आपल्याला काढायचा आहे. कोणत्या कालावधीत विचारले. हे 1000 इकडे गुणिले आहेत, इकडे येऊन भागिले होणार आहेत. हे 1331 भागिले हे झाले 1000 इज इक्वल टू, आता इथं ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे, हा 0 0 गेला आणि मग काय होईल, 10 1 10, 10 आणि 1 होणार आहे 11. म्हणजेच इथे राहणार आहेत हे 11/10 ब्रॅकेट रेस टू एन. आता इथं याला आपण घातांकाच्या रूपात लिहू शकतो का, याचा विचार करायचा आहे. तर हो, लिहू शकतो. 1331 आणि 1000 या पूर्ण घन संख्या आहेत. पूर्ण घन म्हणजेच 11चा घन येतो 1331 आणि 10चा घन पण येतो 1000. म्हणजेच 11/10चा घन आहे हा, इज इक्वल टू इकडे पण आहेत 11/10 रेस टू एन आहे. म्हणजेच पाया समान आहे, म्हणजेच घातांक देखील इक्वल येणार आहे, कारण इथं इक्वॅलिटी आहे. म्हणजेच एन इक्वल टू आला 3. म्हणजेच किती कालावधी लागणार आहे, 3 वर्ष कालावधी लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. एका बँकेने रमेशला दशादशे 12 दराने 5000 रुपये कर्ज रूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रक्कम बँकेला द्यावी लागेल, हे विचारलेलं आहे. थोडासा जास्त शब्द वापरून बनवलेला प्रश्न आहे, पण शेवटी काय करायचं आहे, 3 गोष्टी दिल्यात आणि 4थी गोष्ट म्हणजे सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. मुद्दल आहे 5000, दर जो आहे तो 12चा आणि कालावधी आहे 3 वर्ष भागिले 100. एवढंच करायचं आहे. 0 0 गेले, 0 0 गेले. 12 36, 36 पंचे होतात 180 आणि 180 वर 1 0 येणार आहे. हा इथला 50चा, म्हणजे 1800 रुपये त्याला व्याजाच्या स्वरूपात व्याजापोटी त्याला बँकेला द्यावे लागणार आहेत, 1800 रुपये. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. दशादशे काही टक्के दराने 8000 मुद्दलाचे 5 वर्षात 2400 व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता, हे आपल्याला विचारले. पहा, यामध्ये 4 गोष्टी असतात. एक सरळ व्याज, एक मुद्दल, एक दर आणि एक कालावधी. या 4 पैकी कोणत्याही 3 माहीत असतील तर 4थी आपल्याला शोधता येते. फक्त इकडे डावी बाजू उजवी बाजू याचे ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला करता आले पाहिजेत. तर या ठिकाणी पहा, 8000 रुपये मुद्दल आहे. ही मुद्दल झाली 8000. दर आपल्याला काढायचा आहे. कालावधी जो दिलाय तो 5 वर्ष आहे भागिले 100 आणि आपल्याला सांगितलंय हे व्याज जे आहे 2400 रुपये होतं. व्याज होतं 2400. हे सोडवलं, हे 0 0 0 0 गेले. आता आपल्याला दर काढायचा आहे, म्हणजे हे 80 गुणिले 5 जे आहेत हे इकडे जाऊन छेदात जाणार आहेत. 80 गुणिले 5 गेले छेदात, 0 0 गेला. त्यानंतर 8 1 8, 8 3 24, 8 0 0, 30 भागिले 5 म्हणजेच 5 30 होतात. 6% हा असणार आहे दर, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. दमायचं नाहीये, बोर सुद्धा अजिबात व्हायचं नाहीये, कंटाळा पण येऊ द्यायचा नाहीये, कारण सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा थोडासा कॅल्क्युलेशन जास्त असणारा भाग आहे आणि कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. आणि ही कमांड कशी मिळते तर ती सरावानेच मिळते. त्यामुळे सराव केल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याशिवाय कमांड त्यावर मिळू शकत नाही. आणि व्हरायटी प्रश्न प्रकार त्यामुळे आपल्या हाताखालून जात आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 व 935 रुपये आहे तर व्याजाचा दशादशी दर किती, हे आपल्याला विचारलेलं आहे.
सुरुवातीला जे आपण इंट्रोडक्शनमध्ये समजून घेतलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, त्याचं इथं करायचं आहे ॲप्लिकेशन. पहा आता पहिल्या वर्षाचं व्याज जे आहे ते 850 रुपये आहे. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखंच असतं. 850 रुपये पहिल्या वर्षी होतं. दुसऱ्या वर्षी मिळालं आहे चक्रवाढ व्याज 935. किती रुपये जास्त मिळालं तर 935 वजा 850 म्हणजे 85 रुपये जास्त व्याज मिळालं. कुठून मिळालं हे 85 रुपये जास्त व्याज? तर पहिल्या वर्षीचं जे व्याज होतं 850 रुपये, त्याच्यावर हे 85 रुपये जास्त व्याज मिळालेलं आहे. म्हणजेच 850 रुपयांना 85 रुपये व्याज मिळालेलं आहे. आपल्याला काढायचा आहे व्याजाचा दशादशे दर किती. एक वर्षाला 850ला 85 रुपये मिळालेले आहेत. दर साल दर शेकडा तर म्हणजेच 100ला किती रुपये व्याज मिळेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे मिळालं आपल्याला त्रैराशिक. आता हे सोडवायचं आहे. इथे होणार आहेत x गुणिले 850 बरोबर 85 गुणिले 100. हे 85 गुणिले 100 होणार आहेत. हे 850 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन होणार आहेत भागिले. इथे आले 850, हा 1 0 0 गेला, 85 गेले, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 10. म्हणजेच व्याजाचा दर जो आहे तो असणार आहे 10%, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. पहिले तर समजून घ्या, व्याजाचा दर म्हणजे असतो दशादशे, म्हणजेच दर साल एका वर्षाला. दर शेकडा म्हणजे 100 रुपयांना. एका वर्षाला 100 रुपयांना किती व्याज, तो असतो व्याजाचा दर. पहिला पर्याय आहे दरमहा दर शेकडा 2 रुपये, म्हणजेच प्रत्येक महिन्याला 100 रुपयाला 2 रुपये मिळणार. असे महिने किती आहेत? एका वर्षात 12 महिने आहेत, म्हणजे 12 दुने 24 हा झाला दर पहिल्या पर्यायात. दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय? 1 रुपयाला 1 महिन्याला 1 पैसा मिळणार आहे. 1 रुपयाला 1 पैसा मिळतो तर 100 रुपयाला 100 पैसे मिळणार. 100 पैसे म्हणजेच 1 रुपया मिळणार आहे एका महिन्याला, तर 12 महिन्यांना किती? 12 रुपये मिळणार आहेत. तिसरा पर्याय आहे दर 6 महिन्याला दर शेकडा 8, तर दर 6 महिन्याला 8 रुपये मिळणार आहेत 100ला. वर्षाला किती? 12 महिन्याला 8 दुने 16 रुपये मिळणार आहेत. आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे दर साल दर हजारी 250 रुपये. दर साल म्हणजे 1 वर्ष बरोबर आहे, पण आपल्याला दर 100ला पाहिजे. इथं हजाराला 250 मिळतात, तर 100ला किती? त्याला भागिले 10 होतील, म्हणजेच इथं दर असणार आहे 25चा. आपल्याला विचारले सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता, तर तो यामध्ये आहे पर्याय क्रमांक 4, की जिथं 25% हा व्याजाचा दर येतो. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय 4. दशादशे ही आयडिया जर क्लिअर असेल आपली प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100ला, तर या प्रकारचे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. जर 1200ची मुद्दल 3 वर्षासाठी 7.5% दराने बँकेमध्ये ठेव म्हणून जमा केली, तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याजाची गणना करा हे विचारलेलं आहे. सरळ व्याज काढायचे. सूत्राचा वापर सरळ 1200 गुणिले दर आहे 7.5 आणि कालावधी जो आहे तो आहे 3 वर्ष भागिले 100 करायचा आहे. 0 0 0 0 गेले. हा गुणाकार करताना 12 गुणिले 7.5 म्हणजेच 12 7 84 आणि 0.5 म्हणजे 12चे निम्मे त्यात मिळवा. 84 6 झाले 90 गुणिले 3. 90 गुणिले 3 झाले 270, म्हणजेच 270 हे असणार आहे त्यावर मिळणारं व्याज जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. सूरजने बँकेकडून 3600 रुपये दशादशे 12.5% दराने कर्ज घेतले. 2.5 वर्षांच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील? टोटल किती पैसे परत करावे लागतील हे विचारले. म्हणजे यामध्ये आपल्याला रास काढायची आहे, व्याज काढायचे आणि परत व्याज अधिक मुद्दल करायची आहे. व्याज काढायला आपलं सूत्र ठरलेलं आहे. मुद्दल जी आहे 3600 गुणिले दर जो आहे 12.1/2 म्हणजेच 12 दुने 24 अधिक 1 25/2 असं आपण त्याला लिहिणार आहोत.
आणि कालावधी 2.5 वर्ष आहे, तर तो लिहिताना 2×4 आणि 1/5/2 असा कालावधी लिहिणार आहोत. याला भागिले करायचे आहेत 100. 2 झिरोज हे 2 झिरोज गेले. इथे 2×4 आणि 4×9=36 होतात. यानंतर इथे 25×5 125 गुणिले 9 जर केले तर ते येतात 1125. तर 1125 काय मिळालं आपल्याला? ते मिळालेलं आहे व्याज. आपल्याला काढायचे, त्याला बँकेला परत किती करावे लागतील? हे व्याज पण करावं लागेल आणि मुद्दल जी आहे 3600 ही सुद्धा परत करावी लागणार आहे. म्हणजेच टोटल त्याला करावे लागणार आहेत परत 4725 रुपये, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. एका टेम्पोची किंमत 2023 साली रुपये 1 लाख होती. दरवर्षी 5% घट होते. 2024 मध्ये टेम्पोची किंमत किती होईल हे विचारलेलं आहे. एकाच वर्षामध्ये काढायचं आहे. सुरुवातीची किंमत आहे 1 लाख रुपये आणि या 1 लाखावर 5% घट होते. तर 1 लाखाच्या 5% म्हणजे किती? 5000 रुपये होणार आहेत. 5000 या किमतीमध्ये घट होणार आहे, म्हणजेच ती किंमत किती होईल पुढच्या वर्षी? ती होणार आहे 95,000, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एका माणसाने 10% सरळ व्याजाने कर्ज घेतले व 5 वर्षांनी रुपये 250 व्याज फेडले, तर त्या घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? म्हणजेच आपल्याला काढायची आहे, मुद्दल काढायची आहे आणि बाकीच्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. चला हे सोडूया. मुद्दल जी आहे ती प्रिन्सिपल अशीच ठेवू, गुणिले दर जो आहे तो 10%, कालावधी आहे 5 वर्ष, भागिले 100 बरोबर व्याज जे आहे ते आहे 250. आता हे सोडवत असताना इथं हे 0 0 गेले. 5 1 5 आणि 5 2 10 होणार आहेत. प्रिन्सिपल बरोबर इथं 2 भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत. म्हणजेच 250 गुणिले 2 म्हणजेच 250 2 500 रुपये जी आहे ती असणार आहे मुद्दल, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. एका मुद्दलची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते, तर व्याजाचा दर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा आता 3 वर्षांमध्ये 8 पट होते म्हणजेच काय? याचं अमाऊंट म्हणजे याची जी रास आहे ती काय असणार आहे? 8 गुणिले पी, म्हणजेच 8 गुणिले मुद्दल. मुद्दलीची 8 पट होते शेवटची रास. आणि आता इथं सूत्र वापरणार आहोत आपण चक्रवाढ व्याजाचं. A = P × 1 + R/100⁻n. म्हणजेच इथं अमाऊंट जी आहे ती आहे 8p, ती अशीच लिहितो. = हे p असेच आणि इथं 1 + R दर आपल्याला काढायचा आहे भागिले 100 आणि 3 वर्षात, म्हणजे वर्ष जी आहेत ही 3 सांगितलेली आहेत. इथे p गुणिले आहेत, इकडे जाऊन भागिले होणार आहेत. म्हणजेच हे 8p/p बरोबर असणार आहेत 1 + R/100 चा घन. आता इथे काय होईल? हे p कॅन्सल झाले, म्हणजेच 8. आता 8 म्हणजेच काय आहे? इकडे घन आहे, तर 8 कुणाचा घन आहे? 2 चा घन बरोबर होणार आहे 1 + R/100 चा घन. 1 + R/100 चा घन होणार आहे. इथं घातांक सेम आहेत, म्हणजे पाया पण सेम येणार आहे. म्हणजेच 2 बरोबर, म्हणजेच दोघांचं घनमूळ घेतोय आपण. 2 बरोबर 1 + R/100 झाला. हा 1 इकडे येऊन वजा होईल, म्हणजे 1 बरोबर येणार आहे R/100. हे 100 इकडे येऊन गुणिले होणार आहेत. म्हणजेच R ची किंमत जी असणार आहे ती 100. म्हणजे जो दर आहे तो 100% दर असणार आहे. 100% दराने त्याची 8 पट होणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. कुशीनगर गावची लोकसंख्या 48,000 आहे. जर लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% असेल तर कुशीनगर गावाची लोकसंख्या 3 वर्षांनंतर किती होईल हे विचारलेलं आहे. चक्रवाढ व्याजाच्या सूत्रावर आधारित हे उदाहरण आहे, पण आपण हे डायरेक्ट देखील सोडवू शकतो आपल्या नेहमीच्या पद्धतीने. ते म्हणजे कसं? पहा, हे 48,000 सुरुवातीची आहे. दरवर्षी 10% वाढ होते, म्हणजे 100ची होते 110. ही झाली पहिल्या वर्षीची वाढ. दुसऱ्या वर्षी पण होणार आहे 100ची 110 आणि तिसऱ्या वर्षी पण होणार आहे 100ची 110. हे सोडवत असताना इथले 1 2 3 0 1 2 3 0
आणि इथले पण 1 2 3 शून्य आणि 1 2 3 शून्य कट झाले. फायनली आपल्याला मिळणार आहेत 48 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 आणि हा गुणाकार केल्यानंतर मिळणार आहेत 63,888. गुणाकार करावाच लागेल कारण या सगळ्यात एकक स्थानी 8 8 8 आलेले आहेत. 63,888 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. रामने 2,000 रुपये दर साल दर शेकडा 5 दराने सरळ व्याजाने बँकेत गुंतवले. श्यामने तेवढीच रक्कम त्याच दराने पण चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवले. तर 2 वर्षानंतर श्यामला रामपेक्षा किती रुपये जास्त मिळतील हे विचारलेलं आहे. दोन्ही सूत्र वापरायची आहेत आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. पहिलं काढूया रामचं. तर रामचं काय झालेलं आहे 2,000 सरळ व्याजाने आहेत म्हणजे सरळ सरळ 5 दराने बँकेत गुंतवले. किती कालावधीसाठी 2 वर्षानंतर काढायचं आहे भागिले 100. इथं 0 0 0 0 गेले. 20 100 दुने 200. म्हणजे रामला मिळणारं व्याज झालं 200. आता श्यामचं काढायचं आहे आपल्याला. तर श्यामचं काय होतंय पाहूया. श्यामचं अमाऊंट इज इक्वल टू होणार आहे प्रिन्सिपल. तर मुद्दल आहे 2,000 गुणिले 1 प्लस आर जो दर आहे तो 5चा आहे. 5 दराने 5/100 आणि 2 वर्षांसाठी गुंतवलेले आहेत. रेस टू कालावधी असतो म्हणजेच हे होणार आहे 2,000 गुणिले 100 एके 100 अधिक 5 105/100 याचा वर्ग आहे. वर्ग आहे म्हणजेच याचा 2 वेळा गुणाकार येणार आहे 105/100. इथले हे 1 2 3 0 1 2 3 0 गेले आणि हे 105 गुणिले 105 गुणिले 2 भागिले 10 केल्यानंतर मिळणार आहेत 2205. आता ही जी मिळाली ती मिळालेली आहे रास. आपल्याला हवं आहे व्याज. जर त्याचं व्याज काढायचं असेल तर यातून मुद्दल वजा करावी लागेल. ही 2,000 मुद्दल यातून वजा झाली म्हणजे इथं मिळालेलं जे व्याज आहे ते आहे 205. इथं मिळालेलं व्याज आहे 200. आपल्याला विचारलेलं आहे रामपेक्षा किती रुपये जास्त मिळतील. या 205 वजा 100 एवढे रुपये जास्त मिळणार आहेत. 205 वजा 200 एवढे जास्त मिळणार आहेत म्हणजेच 5 रुपये जास्त मिळणार आहेत जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. कॅल्क्युलेशनला पर्याय नाही. कॅल्क्युलेशनवर कमांड असलीच पाहिजे आणि ती सरावामधूनच येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. 2,000 रुपयांचे दशादशे 5% दराने एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल हे विचारलेलं आहे. तर पहा सरळ सरळ सूत्रामध्ये किमती टाकायच्यात आणि सोडवायचं आहे. मुद्दल आहे 2,000 गुणिले दर जो आहे तो 5 आणि कालावधी आहे 1 वर्ष भागिले 100 एवढंच विचारलंय. हे 2 2 0 गेले. 20 झाले 100 जे व्याज होणार आहे 100 रुपये जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. दशादशे 9 दराने 10,000 रुपयांचे 2,700 रुपये व्याज होण्यास किती वर्ष लागतील म्हणजे कालावधी किती हा आपल्याला काढायचा आहे. बाकीच्या 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. चला सूत्रात टाकूया. मुद्दल जी आहे ती आहे 10,000 गुणिले दर जो आहे तो आहे 9 आणि कालावधी आपल्याला काढायचा आहे भागिले 100 आणि बरोबर होणारं सरळ व्याज पण आपल्याला दिले ते आहे 2,700. आता इथे हे 0 0 0 0 गेले. 100 गुणिले 9 आहेत ते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 100 गुणिले 9 इकडे जाऊन 100 9 900 होणार आहेत. 0 0 गेले. 9 त्रिक 27 म्हणजेच कालावधी जो आहे तो आला 3 वर्ष जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. राजेंद्रने रुपये 6,000 एका बँकेत दशादशे 8 दराने सरळ व्याजाने 3 वर्षांसाठी ठेवल्यास त्यास मुदतीनंतर एकूण किती रक्कम प्राप्त होईल. एकूण किती रक्कम म्हणजे रास काढायची आहे. पहिलं व्याज काढून घेऊ मग रास काढू. काहीच नाही सांगितलं म्हणजे सरळ व्याज आहे दशादशे 8 दराने आणि 3 वर्षांसाठी ठेवले. सरळ व्याजाने सांगितलेलं आहे भागिले 100. 0 0 0 0 गेले. इथं 8 त्रिक 24 आणि 24 सक होतात 144 आणि 144 वर हा एक असणार आहे 0. 1440 मिळणार आहे व्याज. मुद्दल जी आहे ती आहे 6,000 प्लस 1440 त्यावर मिळणार आहे व्याज. जे एकूण मिळणारी जी रक्कम आहे ती असणार आहे 7,440 जो की आहे पर्याय क्रमांक 2
हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. एका रकमेची 7 वर्षात दाम तिप्पट होते, तर 10,000 मुद्दलासाठी 7 वर्षात किती व्याज मिळेल हे विचारलेलं आहे. 7 वर्षात दाम तिप्पट होते आणि 10,000 मुद्दल आहे, तर 10,000 रुपयांचे 7 वर्षांनंतर किती होणार आहेत? दाम तिप्पट म्हणजे 30,000 रुपये होणार आहेत. हे 7 वर्षानंतर तिप्पट झालेली असणार आहे. व्याज किती मिळेल विचारले. 10,000चे 30,000 होतात, म्हणजे व्याज किती असणार आहे? यात जे जास्त मिळाले ते 20,000 रुपये असणार आहे व्याज, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. एका औद्योगिक शहरातील मजुरांची संख्या 25,000 होती. मजुरांची निश्चित दराने संख्या ठराविक रीतीने शेकडा वाढत जाऊन 3 वर्षानंतर मजुरांची संख्या 43,200 झाली, तर मजुरांच्या संख्येचा वाढीचा शेकडा दर किती हे आपल्याला काढायचं आहे. पहा, विचार करा. हे जर पाहिलं तर हे चक्रवाढ व्याजाच्या ॲप्लिकेशनवर आधारित उदाहरण आहे आणि याला आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरावं लागणार आहे. चक्रवाढ व्याजाने रास बरोबर मुद्दल कंसात 1 अधिक दर भागिले 100 चा कालावधी एवढा घात रेस टू n करायचा आहे. इथे रास म्हणजेच आता वाढून झालेली जी संख्या आहे मजुरांची ती आहे 43,200 बरोबर. मुद्दल म्हणजे सुरुवातीला असणारी जी संख्या होती ती होती 25,000 गुणिले कंसात 1 प्लस r दर आपल्याला काढायचा आहे आणि रेस टू n कालावधी जो आहे तो सांगितलाय 3 वर्षांनंतरचा आहे. हे 25,000 इकडे गुणिले आहेत, इकडे येऊन ते होणार आहेत भागिले. इकडे येऊन झाले हे 25,000 भागिले झाले, हे 2 0 गेले. दोघांना कशाने भाग जाईल तर दोघांना जाणार आहे 2 ने भाग, म्हणजेच 2 दूने 4 2 एके 2 आणि 2 सक 12 आणि खाली होणार आहेत 2 एके 2 2 दूने 4 2 पंचे 10 बरोबर. इथं काय होणार आहे 100 एके 100 अधिक r, म्हणजेच हे 100 अधिक r छेद 100 त्याचा असणार आहे घन. आता इथे हे 216 छेद 125 आहेत, याला आपण असं घनाच्या रूपात मांडू शकतो का? तर येस, मांडू शकतो, कारण 216 आणि 125 हे दोघंही पूर्ण घन आहेत. 216 जो आहे तो आहे 6चा घन आणि 125 जो आहे तो आहे 5चा घन. यांचा घन बरोबर असणार आहे 100 अधिक r छेद 100, 100 अधिक r छेद 100चा घन असणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, दोन्ही बाजूंचं घ्यायचं आहे घनमूळ. याचं घनमूळ घेतलं तर ते येणार आहे 6/5 आणि या बाजूचं घनमूळ येणार आहे 100 अधिक r छेद 100. आता इथे काय होणार, हे 100 इकडे येऊन गुणिले 5 तिकडे जाऊन गुणिले, हे 100 सक होतील 600 बरोबर. हे 5 ने 5 100 500 अधिक 5 गुणिले r म्हणजेच हे होणार आहेत 5r. आता हे 500 इकडे येऊन वजा होतील, म्हणजे 100 बरोबर आले 5r. हे 5 इकडे गुणिले आहेत, इकडे येऊन भागिले होणार आहेत, म्हणजेच r बरोबर 5 20 100. जे वाढीचा जो दर होता तो असणार आहे 20%, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हे सोडवण्यातलं सगळ्यात मेन पॉईंट कोणता होता, तर याला या पद्धतीमध्ये मॉडिफाय करणं की त्याला ह्या घनाच्या स्वरूपात लिहिता येईल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. विजयने 15,000 रुपये रक्कम 10/12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली. त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल हे विचारलेलं आहे. सरळ आपल्या सूत्राने सोडवायचा प्रश्न आहे. फक्त कॅल्क्युलेशनवर कमांड ठेवायची आहे. मुद्दल गुणिले दर 12 गुणिले कालावधी 5 भागिले 100 करायचे. ते 2 0 गेले, म्हणजे इथे राहिले हे 150 गुणिले 12 पंचे होणार आहेत 60, त्यानंतर 15 सख होणार आहेत हे 90 आणि हा एक असे 2 0 यावर येतील, म्हणजेच 9,000 रुपये व्याज द्यावं लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. 10/10 दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती हे आपल्याला काढायचं आहे. दोन्ही सूत्र वापरून हे सोडवायचं आहे. पहिल्यांदा काढूया सरळ व्याज. ते होणार आहे हे मुद्दल 15,000 गुणिले दर आहे 10चा, कालावधी 3 वर्ष भागिले 100.
हे 2 झिरोज गेले आणि हे होणार आहेत हे 150 गुणिले 10 त्रिक 30 म्हणजेच हे 15 त्रिक 45 आणि त्यावर 2 झिरोज 4500 हे आलेलं आहे सरळ व्याज. आता काढायचे आपल्याला चक्रवाढ व्याज. हे आलं सरळ व्याज. आता काढूया कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ काढूया. चक्रवाढ काढताना आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे अमाऊंटचं. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल म्हणजेच ती मुद्दल आहे 15,000 गुणिले कंसात 1 अधिक दर आहे 10चा छेद 100 आणि याचा घन करावा लागेल कारण 3 वर्ष कालावधी आहे. इज इक्वल टू हे 15,000 असेच राहतील गुणिले 100 एके 100 आणि अधिक 10 म्हणजे 110/100. हे 110/100 याचा घन आहे म्हणजेच हे 3 वेळा येणार आहेत. 110/100 गुणिले 110/100 होणार आहेत. या छेदातले 0 1 2 3 4 5 6 आणि अंशात पण 1 2 3 4 5 6 शून्य गेले म्हणजेच चक्रवाढ व्याजाने आलेली रास इथं येणार आहे अमाऊंट. ती असणार आहे 15 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे ती येते 19,965 रुपये. आता ही जी आली ही आहे रास, ही आहे अमाऊंट. मुद्दल जी आहे ती होती 15,000 म्हणजे किती रुपये जास्त झाले यामध्ये ते असणार आहे व्याज. 15,000 अधिक 4,000 होतात 1965 म्हणजे 4,965 हे झालं व्याज. सरळ व्याज आहे 4,500, चक्रवाढ व्याज आहे 4,965. आपल्याला काढायचं आहे व्याजातला फरक, तर तो फरक असणार आहे हे 49,65 वजा हे 45,00 आणि हे सोडवल्यावर येत आहेत हे 5 हे 6 90 5 गेले 465 रुपये एवढा फरक असणार आहे दोन्ही व्याजांमध्ये, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. कॅल्क्युलेशनला पर्याय नाही, याला कोणतीही जादूची कांडी नाही, कोणतीही ट्रिक नाही, हे कॅल्क्युलेशन्स करावेच लागणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने रुपये 1600 कर्ज घेतले. जर त्याने कर्ज फेडताना 784 व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे 2 गोष्टी सांगितल्यात त्या सेम होत्या, ते म्हणजे काय, दर आणि कालावधी सेम होता. चला 1600 रुपये कर्ज घेतले म्हणजे 1600 आहे मुद्दल, तेच सूत्र वापरायचं आपल्याला सरळ व्याजाचं. दर आणि कालावधी सारखे होते, ते दोन्ही आपण x मानूया भागिले 100 बरोबर व्याज जे आहे ते आहे 784 रुपये व्याज त्याला द्यावे लागले. तर इथे काय करणार, हे 2020 गेले, हे 16 जे आहे तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. तत्पूर्वी x गुणिले x म्हणजे x चा स्क्वेअर होणार आहे आणि हे 784 भागिले हे 16 होणार आहेत. चला इथे भाग देऊया. 16 एके 16, त्यानंतर होणार आहे 16 चौक 64 आणि त्यानंतर होणार आहेत 16 9 144 म्हणजेच x स्क्वेअर बरोबर आलेले आहेत 49. 49 कोणाचा वर्ग आहे 7चा, दोघांचं वर्गमूळ घेतलं तर x ची किंमत आलेली आहे 7 म्हणजेच दर पण 7 आहे आणि कालावधी पण 7 वर्ष आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. 12% दराने 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज झाले तर ती मुद्दल रक्कम किती रुपये होती हे विचारले. 4 पैकी 3 गोष्टी दिल्यात, चौथी काढायची आहे. तर यामध्ये मुद्दल जी आहे तीच आपल्याला माहीत नाही आहे. मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल गुणिले दर जो आहे तो आहे 12चा, कालावधी आहे तो 4 वर्ष भागिले 100 बरोबर व्याज किती होतं 408 रुपये व्याज होतं. तर या ठिकाणी जी प्रिन्सिपल आहे म्हणजेच मुद्दल काढण्यासाठी इकडले सगळे तिकडे जाणार आहेत. 408 गुणिले हे 100 भागिले होते ते जाऊन झाले गुणिले आणि छेदामध्ये हे 12 गुणिले 4 वर होते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत 12 गुणिले 4 ते 4 एके 4 4 25 100. 12ने भाग दिला तर 12 त्रिक 36 राहिले 4 आणि 12 चौक 48. आता मुद्दल असणार आहे 34 गुणिले 25 म्हणजेच येणार आहे 850 म्हणजेच मुद्दल आली 850 जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. दशादशे 10% दराने 400 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. सूत्र वापरायचे चक्रवाढ व्याजाने रास बरोबर. इथे रास मिळेल त्यातून मुद्दल काढू आणि म्हणजे आपल्याला व्याज कळणार आहे. इथं मुद्दल आहे 400 गुणिले कंसात 1 अधिक दर किती आहे 10चा
भागिले 100 आणि 2 वर्षांचं म्हणले म्हणजे याचा दुसरा घात येणार आहे. हे 400 गुणिले 100 एके 100 आणि 10 होतात 110/100. याचा वर्ग आहे म्हणजे 2 वेळा गुणाकार येणार आहे 110/100. इथे हे डबल झिरो गेले, हा 0 0 आणि हे 2 0 गेले, म्हणजेच इथे झाले 11 गुणिले 11 121 आणि 121 गुणिले 4 केले तर ते येणार आहे 484. ही 484 काय आलेली आहे, रास आलेली आहे, ती आहे अमाऊंट. आपल्याला विचारलेलं आहे व्याज किती, तर व्याज काय असणार आहे 484 वजा 400. 484 वजा 400 हे काय करून दाखवायची गरज नाही, पण चला 84 रुपये जे आहे हे असणार आहे व्याज, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. एका रकमेचे दशांश 5% दराने किती वर्षात दामदुप्पट होईल हे आपल्याला विचारले. कालावधी काढायचा आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दामदुप्पट असेल तर 100 भागिले दर करायचा म्हणजे 100 भागिले 5. 5 20 100 म्हणजे 20 वर्ष कालावधी लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 836 रुपये आहे, तर व्याजाचा दशांश दर किती हे आपल्याला विचारलेला आहे. हाही सोपा प्रश्न आहे. पहा, दोघांमधला फरक पहिल्यांदा काढून घेऊ. 836 वजा 800 म्हणजेच हे चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज, हा फरक आहे 36 रुपये. आणि हे किती वर्षांचं आहे, हे आहे 2 वर्षांचं. हे 2 वर्षांचा फरक आला 36. हे 2 वर्षात 36 रुपये जादा कुठून मिळाले, तर पहिल्या वर्षाचं जे सरळ व्याज होतं त्याच्यावरचं व्याज 36 रुपये आहे. हे 2 वर्षांचं सरळ व्याज जे आहे ते 800 रुपये आहे, म्हणजेच एका वर्षाचं सरळ व्याज जे आहे ते किती असणार आहे, ते 400 रुपये असणार आहे. म्हणजे या 400 रुपयांवर मिळालेलं व्याज 36 रुपये आहे चक्रवाढ व्याजामध्ये. आता एका वर्षाचा विचार करतोय तर 400 रुपयांना 36 रुपये व्याज मिळालेलं आहे, तर व्याजाचा दर म्हणजे 100 रुपयांना किती व्याज असेल, इथं त्रैराशिक मिळालं. आता हे सोडवूया. x गुणिले 400 बरोबर होणार आहेत 36 गुणिले 100, हे 36 गुणिले 100 होणार आहेत. हे 400 इकडे गुणिले होते, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 100 एके 100, 100 चौक 400, 4 9 36. x ची व्हॅल्यू आलेली आहे 9, म्हणजेच 100 रुपयांना किती 9 रुपये व्याज असणार आहे. म्हणजेच व्याजाचा दर जो आहे तो असणार आहे 9%, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. ए ने 2 लाख रुपये दशांश 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर ए ला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. सरळ सूत्र वापरून सोडवायचं आहे. हे आहे 2 लाख रुपये आहे मुद्दल, गुणिले दर आहे 12, कालावधी आहे 5 वर्ष, भागिले 100 करणार आहोत. हे 2 0 गेले, इथे होणार आहेत 12 पंचे 60, पण तत्पूर्वी हे राहिले 2000 गुणिले 12 पंचे 60 करायचे आहेत आपल्याला. 6 दुने होणार आहेत हे 12 आणि त्यावर 1 2 3 4 0, 1 2 3 4 0. या शून्यांमध्ये गोंधळ होऊ द्यायचा नाही, नाहीतर बरोबर आलेलं उत्तर देखील चुकतं. 1,20,000 एवढं व्याज द्यावं लागणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पहा, पहिला पर्याय 1 शून्याची तफावत करून दिलेला आहे आणि असे पर्याय जनरली दिले जातात ज्या संभाव्य चुका होऊ शकतात तेच पर्यायांमध्ये दिलेले असतात. याचं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 2. कंटाळू नका, एवढ्यात दमू पण नका. झालं, फक्त 4 प्रश्न राहिलेत आपल्या पार्ट 1चे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. गणपतरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिला हप्ता 100 रुपयांचा होता असं समजूया. प्रत्येक हप्ता पुढचा आधीच्यापेक्षा 50ने जास्त आहे ना, असे 5 हप्ते आहेत. दुसरा होईल 1 अधिक 50, तिसरा होईल 1 अधिक 100, चौथा होईल 1 अधिक 150 आणि 5वा होईल 1 अधिक 200 आणि असे मिळून त्याने फेडलेले आहेत 2250 रुपये. हे 2250 फेडले, तर इथं हे 5 वेळा x आहेत म्हणजे हे झाले 5x अधिक
हे 200, 150, 350, 450, 500 बरोबर आहेत 2250. हे 500 तिकडे जाऊन वजा होतील, 5x बरोबर आले 2250 वजा 500 म्हणजे होणार आहेत हे 1750. x बरोबर येणार आहे 5 तिकडे जाऊन भागिले होईल, 5 त्रिक 15, 5 5 25, 5 0 0, 350 रुपये. आणि पहिला हप्ता जो आहे तो होता आपला x, तो आलेला आहे 350 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. 10.8 दराने ₹3000 रुपयाची 5 वर्षाची सरळ व्याजाने किती रास होईल हे विचारलेलं आहे. सरळ व्याज काढावं लागेल प्लस मुद्दल करावी लागेल. पहिल्यांदा व्याज काढून घेऊया. ही मुद्दल 3000 गुणिले दर 8 गुणिले कालावधी 5 वर्ष भागिले 100, 2020 गेले, 8 पंचे 40 आणि 40 त्रिक 120 आणि त्यावर एक शून्य येणार आहे, 120 आणि त्यावर एक शून्य, 1200 रुपये झालेलं आहे सरळ व्याज. आपल्याला रास काढायची आहे. मुद्दल जी आहे ती आहे 3000 अधिक त्याच्यावरचं व्याज जे आहे ते 1200 आणि रास जी होणार आहे ती असणार आहे 4200. म्हणजे टोटल 4200 रास होईल, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 640 आणि चक्रवाढ व्याज जे आहे ते 672 होते, तर ती मुद्दल किती हे आपल्याला विचारलेलं आहे. इथं दिलेलं आहे 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर यातला पहिल्यांदा आपल्याला फरक काढावा लागेल. 672 आणि हे 640 हे आहे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज, म्हणजेच हे आले 32 रुपये. आता 32 रुपये फरक आला, तो कशामुळे आला तर पहिल्या वर्षाचं जे सरळ व्याज होतं त्याच्यावर मिळालेलं हे व्याज आहे. तर पहिल्या वर्षी 1 वर्षाचं जे सरळ व्याज आहे ते किती होणार आहे, 2 वर्षांचं सरळ व्याज 640 आहे, म्हणजे 1 वर्षाचं सरळ व्याज जे आहे ते 320 येणार आहे. 1 वर्षाचं सरळ व्याज आलेलं आहे 320. आता या 320 वर 32 रुपये व्याज मिळतं, म्हणून ते चक्रवाढ व्याजामध्ये जास्त येतं. म्हणजेच 320 वर 32 रुपये व्याज मिळतं, तर 100 रुपयांना किती, म्हणजेच आपल्याला इथं मिळणार आहे व्याजाचा दर या ठिकाणी मिळणार आहे. तर व्याजाचा दर काढूया. तो कसा काढणार, त्रैराशिक x गुणिले 320 बरोबर होणार आहेत 32 गुणिले 100. 32 गुणिले हे झाले 100. हे 320 तिकडे जाऊन भागिले होतील आणि भागिले झाल्यावर हे 0 0 गेले, 32 एके 32, म्हणजेच x जो आला तो आलेला आहे 10. म्हणजेच आपल्याला व्याजाचा दर जो आहे तो मिळाला 10. r बरोबर आहे 10. त्यानंतर 1 वर्षाचं व्याज जे आहे ते आहे 320, व्याज बरोबर 320. कालावधी जो आहे तो आहे 1 वर्ष आणि आता आपल्याला काढायची आहे मुद्दल बरोबर किती. तर मुद्दल बरोबर किती हे काढताना व्याजाच्या सूत्रात टाकूया. मुद्दल गुणिले दर 10 गुणिले कालावधी 1 भागिले 100 बरोबर असणारे व्याज ते म्हणजे 320. 10 एके 10, 10 10 झाले 100. म्हणजेच मुद्दल जी आहे हे 10 तिकडे जाऊन गुणिले होतील. 320 गुणिले 10 झाले 3200. म्हणजेच मुद्दल आलेली आहे 3200, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. 1800 रुपये मुद्दलाचे 10/15 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल हे विचारलेलं आहे. सूत्रात किमती टाकायच्यात आणि सोडवायचे. ही मुद्दल आहे 1800, दर आहे 15, कालावधी आहे 2 वर्ष भागिले 100 करायचे. हे 2020 गेले, इथे राहिले हे 18 गुणिले 15 दुने झाले 30 आणि 18 गुणिले 30, 18 त्रिक 54 आणि त्यावर एक 0, म्हणजेच 540 रुपये सरळ व्याज असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं उत्तर. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 10.8% दराने 1600 रुपये मुद्दलीचे 384 रुपये सरळ व्याज किती मुदतीनंतर मिळेल हे आपल्याला विचारलेलं आहे. 4 पैकी 3 गोष्टी दिल्यात, एक गोष्ट काढायला विचारलेली आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. आज आपण इथेच थांबत आहोत, पण लगेचच भेटणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्या पार्ट 2 मध्ये. आतापर्यंत आपण जे पाहिलेले प्रश्न होते 40 प्रश्न पाहिलेत, 41वा तुम्हाला सोडवायला सांगितलेला आहे. पार्ट 2च्या सुरुवातीलाच त्याचं उत्तर सांगणार आहे.
आणि आपल्याला टोटल पाहिजे आहेत प्रश्न 67 क्वेश्चन्स. म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण 41 ते 67 हे प्रश्न पाहणार आहोत. आणि हे पाहिल्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर आधारित कोणताही प्रश्न आला, कोणत्याही परीक्षेत आला, तरी सुद्धा तो आपल्याला गॅरंटेड सोडवता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये नक्की द्या, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला कितपर्यंत तो घटक समजलेला आहे. चला भेटूया लवकरच सरळ व्याज चक्रवाढ व्याजच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.